चंद्रपुरात डील होणार हे राऊतांना आधीच माहीत होतं. मनसे नेते संदीप देशपांडेंचं वक्तव्य. तर देशपांडेंकडून राऊतांचा सुपर प्रवक्ताचा उल्लेख करत टीकास्त्र. अजित पवार हे माझे चांगले मित्र होते, ते माझ्यासाठी धाकट्या भावासारखे होते असं म्हणत अभिनेता नाना पाटेकर यांनी अजित पवार यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला. चंद्रकांत पाटलांचा सुनेत्रा पवारांना सल्ला. अजितदादांचा प्रशासनात आदरयुक्त धाक होता, तो धाक सुनेत्रा पवारांनी निर्माण करावा. ऑनलाईन बैठकीत चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. पुणे महापालिकेत 5 नगरसेवकांना 1-1 वर्ष विरोधी पक्ष नेते पद मिळणार. स्थायी समिती सदस्य पदही खरं तर 1-1 वर्ष देणार. मुंबईत झालेल्या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी घेतला निर्णय. राहुल गांधींची भाजपला भीती का वाटते? भाजपनं देशाला विकलं आहे. निशिकांत दुबेंचा प्रस्ताव मंजूर होतोय तर हुकुमशाही आली. काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांचा भाजपवर हल्लाबोल. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 600 कोटींचा प्रारूप आराखडा सादर. राज्य नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आराखडा. मुंबईत लवकरच होणार शिवसेनेचा मेळावा. मेळाव्यात विजयी उमेदवारांचा सत्कार सोहळा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार सत्कार. भिवंडी महापौर पदाची 20 फेब्रुवारीला होणार निवडणूक. महापौर पदासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत. निवडणुकीतील अपयशाचं कारण शोधण्याचे दिले आदेश. नेते आणि सचिवांना संघटना बांधणीसाठी दौरे करण्याच्या सूचना दिल्यात. मंत्रालयात झिरवाळांच्या अन्न औषध प्रशासन विभागात एसीबीकडून मोठी कारवाई. एसीबीनं फक्त फांद्या छटू नयेत, बुंध्यावर घाव घालावा. कारवाईवर ठाकरेंच्या सेनेचे नेते अंबादास दानवे यांचे ट्विट. सभागृहात आसन व्यवस्थेवरून झालेल्या गोंधळावर महापौर रितू तावडे यांनी बोलावली बैठक. दुपारी 3 वाजता सर्वपक्षीय गटनेत्यांची पालिकेत बैठक होणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.